नमस्कार, माझं नाव डॉक्टर आरती लोंढे, एमबीबीएस डीजीओ आहे. तर आपण आज अर्ली प्रेग्नन्सीचे सिम्पटम किंवा अर्ली कालावधीमध्ये प्रेग्नन्सीच्या पहिल्या आठवड्यांमध्ये किंवा फर्स्ट काही महिन्यांमध्ये काय सिम्पटम जाणवतात त्याच्याबद्दल आपण शॉर्टपणे डिस्कस करणार आहोत. तर हे सिम्पटम 80 ते 90% बायकांमध्ये दिसतात. 10 ते 20% बायकांना अर्ली प्रेग्नन्सीचे सिम्पटम काहीच जाणवत नाही. त्यातला मुख्य सिम्पटम आहे पहिला की पाळी डिले होणे, पाळी न येणे. आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये युरिन टेस्ट करतो तर ती टेस्ट पॉझिटिव्ह बघितली जाते. दुसरा सिम्पटम आहे की डोकं जड झाल्यासारखं वाटणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, खूप जास्त थकवा जाणवणे, थोडंही चालल्यानंतर ब्रेथलेस होणे किंवा मग दम भरल्यासारखं वाटणे, छाती कधी कधी टाईट होते किंवा टेंडरनेस होतो, म्हणजे छातीला टच जरी झालं तरी दुखल्यासारखं वाटणे, कधी कधी ओटी पोटामध्ये पण थोडंसं क्रॅम्प झाल्यासारखं दुखणं होतं, पण ते आराम केल्यानंतर दुखणं कमी होतं. खूप रेअरली अर्ली प्रेग्नन्सी मध्ये स्पॉटिंग म्हणजे थोडंसं 2-4 ड्रॉप्स ब्लिडिंग झाल्यासारखं पण होणं, हे पण खूप कॉमन सिम्पटम बघितलं जातं. तसंच युरिनरी फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे सारखं युरिनला जायची गरज पडणे, ही पण खूप अर्ली प्रेग्नन्सी मधलं कॉमन सिम्पटम आहे. त्यासोबतच बॉडी टेम्परेचर फ्लक्च्युएट होणे म्हणजे एकदम अचानक थंडी वाजल्यासारखी वाटणे किंवा मग ताप आल्यासारखं वाटणे, हे पण खूप अर्ली प्रेग्नन्सीचे सिम्पटम आहे. हे आहे तर युरिन टेस्ट केल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंच, पण व्हेन वी डू द ब्लड टेस्ट म्हणजे ब्लड टेस्ट किंवा जेव्हा आपण सोनोग्राफी करू तेव्हाच आपल्याला 100% कन्फर्मेशन प्रेग्नन्सीचं होतं.